शेवग्याच्या पानांची भाजी फायबरने युक्त, पूर्वी आठवड्यातनं एकदा आवर्जून खाल्ली जाणारी, औषधी, हिरवीगार, शक्यतो त्याची कोवळी कोवळी पानं निवडून घ्यायची, देठ काढून घ्यायचे. पानं जून असेल तर भाजी अशी चोत्यासारखी लागते, कोवळी असेल तर भाजीला अशी छान गोडूस अशी चव लागते. कांदा एक मोठा घेतला चिरून, ओलं खोबरं अर्धा नारळ, लसूण एक 7-8 पाकळ्या आणि हिरवी मिरची. बनवायला सोपी, झटपट होणारी, परंतु भरपूर औषधी गुणधर्म असणारी, आयर्न कॅल्शियमने भरपूर, शुगरसाठी उपयुक्त. हल्ली पानांची पावडर, शेवग्याच्या पानांची पावडर बाजारात खूप मिळते आणि रोज ती खाल्ली जाते. खरं तर ह्याने नॅचरल पद्धतीने पोट छानपैकी साफ होतं. गॅसेस, ॲसिडिटीचे ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त. फोडणीमध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची छान परतून घ्यायची. एक लालसर रंग, गुलाबी रंगावरती मीठ टाकलं आहे ते परतताना, कांदा परतताना त्याच्यातच. छान गुलाबी परतून झालं की आपली शेवग्याची पानं बारीक चिरून घेतात बऱ्याचदा, पण मी चिरली नाही आहेत, कोवळी पानं असल्यामुळे मी ती अख्खी ठेवली आहेत. पण चिरून घ्या म्हणजे भाजी खाताना जरा ती छान अशी त्याच्यामध्ये त्याची चव उतरते. आणि एका वाफेवर ही भाजी शिजते. एकजीव करून झाकण ठेवून एक वाफ काढायची. त्याच्यानंतर ओलं खोबरं का आपली शेवग्याची भाजी तयार आहे. पूर्वी आठवड्यातनं एकदा ही खाल्लीच जायची. लहान मुलांना कंपल्सरी आठवड्यातनं एकदा तरी द्या, पोट साफ होण्यासाठी. जंत आणि मुरड त्रास असेल तर ह्याने शुगरसुद्धा नॉर्मल होते. कॅल्शियम भरपूर आहे ह्याच्यामध्ये. आपली भाजी बघा एका वाफेवर तयार झाली आहे. आता त्याच्यात ओलं खोबरं घालून एक 5 मिनटं चांगली ढवळून घ्यायची. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, दाल राईसबरोबर पण ही भाजी तुम्ही खाऊ शकता. औषधी गुणधर्म असल्यामुळे नुसतीसुद्धा तुम्ही अर्धी वाटी जरी खाल्लीत, म्हणजे पोट साफ होत नसेल, गॅसेसचे, ॲसिडिटीचे, जळजळ, छातीत त्रास असेल तर खा. थोडी गरम प्रवृत्तीची भाजी असल्यामुळे थंडी स्पेशली ही जास्त खाल्ली जाते.